राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील जागांसाठी पवित्र संकेतस्थळाद्वारे उमेदवारांचे पसंतीक्रम नोंदवण्यात येत आहेत. मात्र या संकेतस्थळाला तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार उमेदवारांकडून करण्यात येत आहे. दरम्यान संकेतस्थळाला येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी 12 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. राज्यातील हजारो उमेदवारांचे शिक्षक भरतीकडे लक्ष लागले आहे. या भरती प्रक्रियेत नुकतीच एकूण 21,678 पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. पवित्र संकेतस्थळावर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदांतील 12,522 पदे, 18 महानगरपालिकेतील 2,951 पदे, नगरपालिकेतील 477, नगरपरिषदेतील 1,123, खासगी अनुदानित 5,728 जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मुलाखतीशिवाय 16,799 जागांवर तर मुलाखतीसह 4,879 जागांवर भरती केली जाणार आहे. उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करण्यासाठी 9 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पदभरतीसाठी उमेदवारांची पसंतीक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.